वर्षभरासाठी जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला कैरीचा मुरंबा करायचा असतो तेव्हा कैरी तुम्हाला तासनतास किसावी लागते. परंतु आज मी खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही मुरंबा करण्याची अगदी झटपट अशी पद्धत सांगितलेली आहे. आपण कैरी शिजवून हा मुरंबा तयार करत आहोत, त्यामुळे कितीही क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा मुरंबा करायचा असेल तर तुमचा 15 ते 20 मिनिटामध्ये हा मुरंबा बनवूनच तयार होतो. खूप झटपट आणि वेगळी अशी पद्धत सांगितलेली आहे. त्याचबरोबर चवीला खूप छान असा लागतो. ज्या पद्धतीने तुम्ही कैरी किसून मुरंबा करताना त्यापेक्षाही छान चव या मुरंब्याची लागते. त्याचबरोबर अगदी रसरशीत हा मुरंबा आपला आज बनवून तयार झालेला आहे. खूप वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे. जी पद्धत तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिली नसेल इतके वेगळ्या पद्धतीने आपण हा मुरंबा तयार केलेला आहे. खूप छान असा दिसत आहे, रंग छान आलेला आहे, त्याचं स्ट्रक्चर छान आलेलं आहे, चवीला तर अगदी छान असा झालेला आहे. त्याचबरोबर हा मुरंबा काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रसरशीत कैरीचा साखरांबा किंवा मुरंबा तयार करत आहोत. त्यासाठी मी 2 कैरी घेतलेल्या आहे. कैरी घेताना मुरंबा करण्यासाठीची कैरी फ्रेशच घ्या. त्यानंतर आपण ती पाण्यामध्ये 15 मिनिटासाठी तशीच ठेवायची. त्यानंतर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आपले ते देठाकडील जो भाग आहे तो काढायचा आहे. त्या अगोदर आपल्याला ही कैरी छान अशी पुसून घ्यायची आहे. कैरी पुसण्यासाठीचा जो नॅपकिन आहे तो स्वच्छच वापरा. जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये मुरंबा करता तेव्हा तुम्हाला तो वर्षभरासाठी स्टोअर करायचा असतो आणि वर्षभरासाठी स्टोअर करण्यासाठी मुरंबा करण्यासाठीची जी भांडी आहे ती सर्व स्वच्छ वापरा, कोरडी वापरा. त्याचबरोबर मुरंबा करताना त्यामध्ये पाण्याचा अंश जाऊन देऊ नका, म्हणजे तयार केलेला मुरंबा हा वर्षभर अगदी छान असा राहतो. त्यानंतर त्याचा देठाकडील भाग काढल्यानंतर त्याची जी वरील साल आहे ती सर्व काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला जेवढा लहान साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तो मुरंब्यासाठीच्या जी कैरी आहे ती कट करून घ्या. हे पहा, मी अशा पद्धतीने अगदी मध्यम आकाराची कट करून घेत आहे. त्यानंतर कैरीमधील जी कोय आहे ती देखील काढून टाकणार आहे. अशा पद्धतीने दोन्हीही कैरी आपण कट करून घेतलेली आहे. हे पहा, कैरी कट करून घेतल्यानंतर आपण मुरंबा करणार आहोत. मुरंबा करण्यासाठीची जी कढई आहे ती स्टीलचीच वापरा, कारण कैरी ही आंबट असते, त्यामुळे त्यासाठी वापरलेली कढई ही स्टीलचीच घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका, अगदी चवीपुरतं मीठ टाका. त्यानंतर पाव चमचा हळद आणि यामध्ये कापून घेतलेली जी कैरी आहे ती टाका. सुरुवातीला आपण कैरी ही शिजवून घेत आहोत. या ठिकाणी तुम्हाला कैरी किसण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तेवढ्या वेळामध्ये तुमचा मुरंबा बनवून देखील तयार होणार आहे. आता कैरी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मीडियम फ्लेमवर अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये कैरी शिजवून तयार होते. कितीही जास्त क्वांटिटीमध्ये तुमची कैरी असली तरीही कैरी शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित अशी शिजवून तयार होते. त्यानंतर 3 मिनटं झाले की तुम्हाला ती छान अशी झारीवर तुम्हाला ती कैरी घ्यायची. त्यानंतर ती शिजली की नाही ती चेक करायची. ती कशी चेक करायची मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे पहा, अगदी 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण ही कैरी अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेत आहोत. जास्त वेळ लागत नाही, कारण फ्रेश जर ताजी कैरी असेल तर 3 ते 4 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित अशी शिजते. त्यानंतर अशा पद्धतीने झारीवर ही कैरी घेतलेली आहे आणि आपण ती व्यवस्थित अशी कट होती की नाही ते चेक करूया. हे पहा, अगदी सहज अशी कट होत आहे, म्हणजे कैरी आपली छान अशी शिजवून तयार झालेली आहे. या स्टेजला गॅस करायचा आहे बंद आणि आपण ही कैरीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे ड्रेन करून घ्यायचं. आता या ठिकाणी कैरी शिजवून जे पाणी शिल्लक राहिलेले आहे ते फेकून देऊ नका, कारण त्या पाण्यापासून छान अशी कैरीची कढी देखील तयार होते. ती कढी तयार करा. तुम्हाला जर ती कढी कशी तयार करायची त्याची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं टाईप करा. मी तुम्हाला ती कैरीची कढी कशी तयार करायची त्याची देखील रेसिपी यूट्यूबवर शेअर कर. हे पहा, एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, यापासून मी कैरीची कढी देखील तयार करणार. आता जेवढ्या आपण ही जी कैरी शिजवून घेतली होती ती एवढी वाटीभर झालेली आहे, त्यामुळे मी पाऊण वाटी एवढी साखर घेत आहे. आता ही कैरी शिजवून घेतल्यानंतर ती एका वाटीच्या साहाय्याने मोजून घ्या. त्यानंतर पाऊण वाटी एवढी साखर घ्या. आता तुमच्या गोडच्या अंदाजानुसार थोडंसं प्रमाण हे कमी जास्त देखील करू शकता. स्टीलची कढई आहे त्यामुळे मी अगोदर साखर आणि पाणी टाकून घेतलं, त्यानंतर गॅस चालू केलेला आहे. आता या ठिकाणी साखर भिजेल एवढंच मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे. साधारणतः 1 वाटीसाठी पाव वाटीलाही कमी एवढं मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मीडियम फ्लेमवर साखर छान अशी विरघळून घ्या. साखर विरघळताना एकसारखं हलवत राहा आणि साखर अगदी व्यवस्थित अशी विरघळून घ्या. त्यानंतर यामध्ये आपण साखर विरघळल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत.
त्याचबरोबर या मसाल्यामुळे अगदी छान अशी चव आपल्या मुरंब्याला छान असा रंग यावा त्यासाठी आपण टाकत आहोत केशर. कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला रंग छान असेल आणि चव छान असेल तर तो गोडाचा पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. त्यामुळे छान असा पिवळा रंग यावा यासाठी केशर वापरलेला आहे. 2 विलायची छान अशी ठेसून घेतलेली आहे. त्यानंतर 5 लवंग घेतलेले आहे. दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहे. एवढे मसाले वापरलेले आहे. या मसाल्यामुळे आपली हा कैरीचा मुरंबा साखरांबा चवीला अगदी छान असा लागतो. त्यामुळे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करता तेव्हा हे मसाले जास्त प्रमाणात वापरा. आता आपण हा साखरेचा पाक करून घेणार आहोत. आता या स्टेजला देखील तुम्ही यामध्ये अगदी लिंबू पिळून टाकू शकता, परंतु मी नंतर पिळून टाकणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे. मीडियम फ्लेमवर छान असं व्यवस्थित असा हा पाक शिजवून घ्या. एकतारी पाक तुम्ही तयार करून घ्या. जर तुम्हाला एकतारी पाक किती वेळ करावा ते जर कळत नसेल तर अशा पद्धतीने यावर छान असे बुडबुडी आल्यानंतर 5 मिनिटासाठी व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवर हा पाक शिजवून घ्या. बऱ्याचदा पाक शिजवलेला समजत नाही, किती वेळ पाक शिजवावा हे कळत नाही. जेव्हा तुमची साखर विरघळलेली असते त्यानंतर साधारणतः 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान असा हा पाक शिजवून घ्या. छान असा एकतारी पाक तयार होतो. त्यापेक्षा जास्त वेळासाठी तुम्हाला शिजवायचा नाही. साधारणतः मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटामध्ये हा पाक अगदी व्यवस्थित असा शिजवून तयार होतो. हे पहा. किंवा तुम्ही पाक हा थोडासा थंड झाल्यानंतर बोटावर घ्या आणि त्याची एक तार तयार होती की नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर पाक छान असा शिजला की यामध्ये आपल्याला ही शिजवून घेतलेली कैरी टाकायची आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित अशी आपण कैरी शिजवलेलीच होती. आता ही कैरी यामध्ये आपण टाकलेली आहे. आता कैरीमध्ये देखील थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. कारण कैरीमध्ये व्यवस्थित असा हा पाक देखील ॲब्झॉर्ब होतो आणि आपला हा मुरंबा देखील छान असा शिजले जातो. मुरंबा जर अगदी व्यवस्थित असा शिजला तर तो वर्षभरासाठी अगदी व्यवस्थित असा राहतो. वर्षभर तो खराब देखील होत नाही. त्यामुळे पाक कैरी टाकल्यानंतर व्यवस्थित असा शिजवणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. कारण कैरीमधील जे पाणी आहे ते पाकामध्ये मिक्स होतं आणि पाक जो आहे तो व्यवस्थित असा तयार झाल्यानंतर कैरीमध्ये देखील मुरला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा छान असा एकतारी पाक करून घ्या. आता एकसारखं हलवत आपण हा पाक शिजवून घेणार आहोत. हे पहा. त्यानंतर आपण 7 ते 8 मिनिटासाठी ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे. कारण साखरेचा वापर केलेला होता, त्यामुळे साखरेचा पाक करताना तुम्हाला लिंबू त्यामध्ये पिळून टाकायचंच आहे. आता लिंबू पिळून टाकल्यानंतर आपण हा व्यवस्थित असा हा पाक शिजवून घेत आहोत. साधारणतः आपण ही कैरी टाकल्यानंतर 7 ते 8 मिनिटं अगदी व्यवस्थित असा मीडियम फ्लेमवर हा पाक शिजवून घेणार. आता तुमचं गॅसचं टेम्परेचर किती आहे, कढई किती जाड किंवा पातळ बुडायची आहे त्यानुसार तुम्हाला हे प्रमाण कमी जास्त देखील लागू शकतो. वेळ कमी जास्त लागू शकतो. आता या ठिकाणी अगदी व्यवस्थित असा हा पाक आपला शिजवून तयार होत आलेला आहे. तुम्हाला जर हा साखरांबा मुरंबा जास्तच घट्टसर आवडत असेल तर तुम्ही थोडासा घट्टसर देखील करू शकता, परंतु मला थोडासा जास्तच रसरशीत असा करायचा आहे, त्यामुळे मी तो हलकासा पातळ असा ठेवलेला आहे. हे पहा. तुम्हाला यापेक्षा घट्टसर करायचा असेल तर करू शकता आणि थंड झाल्यानंतर तो आणखीनच घट्ट देखील होणार आहे. हे पहा. अर्धा तास छान असं थंड करून घेतलेला आहे. तुम्हाला जेव्हा मुरंबा हा वर्षभरासाठी स्टोअर करायचा असेल तर मुरंबा हा पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा. थंड झालेल्यानंतर तुम्हाला तो हवाबंद काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. वर्षभर अगदी आरामशीर टिकतो. हे पहा. छान असं थंड करून झाल्यानंतर आणखीनच घट्टसर झालेला आहे. आता आपण तो एअरटाईट कंटेनरमध्ये छान असा स्टोअर करून ठेवणार आहोत. तुम्हाला ही मुरंबा करण्याची वेगळी अशी पद्धत कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर या अगोदर गुळांबा तयार करण्याची मी जी रेसिपी शेअर केलेली आहे ती देखील पाहायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आहेत. मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर नक्कीच करा. हे पहा. छान अशी आपली ही रसरशीत आपला हा कैरीचा मुरंबा
साखर तयार झालेला आहे। या अगोदर मी कैरीच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे। कैरीचं सरबत असेल, कैरीचा गुळांबा असेल, कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3 ते 4 प्रकारच्या चटण्या असतील, अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या रेसिपीज मी या अगोदर यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे। त्याच्या सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही त्या सर्व पाहू शकता। त्याचबरोबर सर्वांचं आवडतं वर्षभरासाठी स्टोअर करता येणारं कैरीच्या लोणच्याची रेसिपी देखील मी पुढच्या महिन्यामध्ये शेअर करणारच आहे। ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।